चला चला सामना सुरू करूया. पूर्ण संघ चला पंच सामन्याला लगेच सुरुवात करा. सुनील म्हात्रे, सुरेश घरात. बघा आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 12:54 झालेली आहेत. अजून तिसरा सामना सुरू होत नाहीये. लक्ष असू द्या सर्व संघ. पहिला चेंडू आणि पहिले चेंडूवर पहिला फलंदाज बाद. अंकुश पाटील ना गावदेवी ओली संघासाठी मिळवली. गोलंदाजामध्ये ती चर्चा झाली होती. ती चर्चा मात्र तिथे त्यांना कामी आलेली आहे. चांगला सामना जिंकला. अगदी बरोबरीनं सामना सुटला होता. अंकुश पाटीलचा चेंडू अगदी यष्टीरक्षेच्या मागे शॉट थर्डमॅनला चेंडूला थांबवलाय. दुसरीचा प्रयत्न पैकी खराब. चेंडू जज करता आला नव्हता. हरिदास पाटील गावदेवी ओली संघाचे एक मुख्य यष्टीरक्षक म्हणून आपण ज्यांना नेहमी पाहिलाय. धावसंख्या 2. बघूया जैन पाटील शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. नवनाथ आहेत. नवनाथ पाटील शॉट थर्डमॅनला आहेत. पुन्हा एकदा चेंडू त्यांच्या दिशेनं. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. याआधी थोडीशी घाई जरूर केली होती. एक सिंगल धाव. रवींद्र यांनी बनवले 3. किशोर बाद झाले 0वर. आता संघाचे करता धरता मनोज टावरे स्ट्राईकवर. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. याच गोलंदाजीची ओळख अंकुश पाटील उर्फ जंबो. चांगले गोलंदाज आहेत गावदेवी ओली संघासाठी.
नेहमीच पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर अंकुश पाटील यांनी टाकलाय. चेंडूला ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल टिपलाय विकास जोशी यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. अंकुश पाटील षटकातील शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर फलंदाज धावचीत बाद. पहिल्या ओव्हर मध्ये 3-3 अशी खराब सुरुवात आहे. बघूया नवीन फलंदाज संजय आलेत. डावकुरे आताचे फलंदाज. आता यशवंत आणि संजयला अजून खातं अकाउंट ओपन करायचं आहे. नक्कीच गावदेवी ओली संघाने पहिल्या ओव्हर मध्ये अगदी गावदेवी पूर्ण संघाला बॅकफुटवर ढकललेले आहे. बघूया दुसऱ्या ओव्हर साठी गोलंदाज प्रवीण जोशी, दयानंद की कैलास केपी आज पूर्णपणे संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहे. अरविंद भोईर विद्यमान अध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि त्यांचा संघ सध्या आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. अनिल म्हात्रे आचार्य आमचे जाम भारी ओलीगावचे एक उत्कृष्ट सहभागी अनिल म्हात्रे आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच अगदी भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेची जी चाचणी स्पर्धा खेळवली गेली त्या स्पर्धेमध्ये अनिल म्हात्रेनं उत्तम आचारी म्हणून सर्वांना जेवणाची सोय केली होती. धन्यवाद अनिलजी म्हात्रे. अध्यक्ष साहेब, जोशी साहेब, सचिव यांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. बघूया गोलंदाज दयानंद म्हात्रेचा पहिला चेंडू एष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज यशवंत बॅक टू दी डगआउट. तीन धावा 4 विकेट 7 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अतिशय चांगली सुरुवात आहे. अंकुश पाटील नंतर दयानंद म्हात्रेनं काय कमालीची सुरुवात पहिल्या 7 चेंडू मध्ये करून दिलेली आहे. 7 चेंडू मध्ये 4-3 या कठीण परिस्थितीमध्ये आपण गावदेवी पूर्ण संघाला पाहतोय. ओली संघ प्लीज प्रवीण जोशी जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मित्रांनो. आपण अधिक वेळ घेत आहे. चांगला चेंडू फुल लँड डिलिव्हरी. काय चेंडू टाकला अगदी पूर्णपणे स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं फलंदाज निलेशनं. दयानंदची ओळख याच गोलंदाजीसाठी आहे. बघूया अगदी शॉर्ट रनअप ना राऊंड द विकेट.
हा चेंडू अगदी लो फलटो, चेंडूला व्हीसेप मध्ये काऊ कॉर्नर रिझनला प्रवीण जोशीनं पकडलाय. फक्त एक मिळेल सिंगल. 9 चेंडू 4 धावा आणि 4 गडी बाद अशी सध्याची स्थिती गावदेवी पूर्ण संघाची आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, अगदी टिकाट मारा. टार्झन पाटील, यतीश म्हात्रे, प्रवीण जोशी, जैन गायकवाड, विकास जोशी आणि अंकुश पाटील आणि केपी हे शुमारच्या लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मनोहरजी म्हात्रे, विशाल पाटील हे ओली गावचे समर्थक या क्रीडानगरीमध्ये उपस्थित. आमचे विजय पाटील असतील, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. केपीनं चेंडूला अगदी अडवलाय, स्टॉप केलाय. डीप मिड विकेटला धावा मिळतील 2. संजयला संघाची टोटल 4 बाद 6. 10 चेंडू मध्ये 6 धावा. ओली संघ 10 चेंडू मध्ये तरी ऑल इज वेल आहे. गुरुदत्ता मानकोली आणि विजय स्पोर्ट खानपे दोन्ही संघ नाही का आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकी करायची आहे. दयानंदचा चेंडू अगदी स्विंग अँड मिस, कमी गतीने चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी केलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि गावदेवी पूर्ण संघाच्या फलकावर धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 6. संजय साठी हा चेंडू अगदी फुलटॉस आहे. बघूया टार्झन पाटील आणि टार्झन पाटील यांना चेंडू चकवून काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. थोडासा समोरून उचली घेऊन निघाला. टार्झन पाटलांची चेंडूवरची नजर आटली होती. 2 ओव्हर, धावसंख्या 10, गडीबाद झाले 4. नक्की चला ओली संघ क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तर आणि किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. क्रिकेटमध्ये एकदा झालेली चुकी तुम्ही परत ती सुधारू शकत नाहीयेत, कारण की इथे चौकार गेला. देव देतो आणि कर्म नेतो असंच काहीतरी आपल्याला दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालं. असं वाटलं होतं एक क्षणी की टार्झन पाटील सहज चेंडूला फील करतील, मात्र अचानक चेंडूने उचली घेतली आणि चेंडू त्यांच्या पाठीमागे निघून गेला होता. गोलंदाज झालेत ओव्हर नंबर 3 साठी प्रवीण जोशी. संघाचे संघनायक आहेत. अगदी शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. निलेश साठी बॅटची कडा आणि एस्ट्यांच्या मागे चांगलं फिल्डिंग आपण पाहतोय. नवनाथ, क्या बात आहे. नवनाथ पाटील सध्या आमच्या समोरच्या कक्षामध्ये महेश जोशी गावदेवी ओली संघाचे 12वे म्हणून आहेत. नक्की चालू सीझन मध्ये गोलंदाजीची संधी महेश जोशी यांना देखील मिळालेली आहे. पहिले समर्थक म्हणून होते, मग प्ले 11 मध्ये आले, आता गोलंदाज झालेत. येणाऱ्या कालावधीमध्ये संघाचे कर्णधार देखील ते होतील असं त्यांना आपण शुभ आशीर्वाद देऊया. इथे चेंडूला अगदी टॅप केलाय. बघूया हलक्या हातानं चेंडूला डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे खेळून काढलाय आणि हा चांगला फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वेलकम, सुस्वागतम. गावदेवी भादवड या संघाचे करता धरता आणि भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सन्माननीय खजिनदार संजयभाई म्हात्रे यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेले आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती
संजयभाई म्हात्रे आपलं स्वागत आहे. तुफान चषक 2024 मध्ये 15 धावा. हा चेंडू ऑन साइडला केलायचा होता. चांगला टप्पा आणि चांगला चेंडू इष्टरक्षक हरिदास पाटील यांच्या हातामध्ये विसावतोय. 15 चेंडू मध्ये 15. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा फुलटॉस केपी याचा अंदाज मात्र इथे चुकलाय. प्रयत्न जरूर केले. चेंडू सीमापार. षटकार. नक्कीच बघा या जागेवर याआधी टार्झन पाटील होते. आता केपीला उभा केलाय. मात्र ते नशिबाची साथ मिळते फलंदाज संजयला. क्रिकेटमध्ये नशीब ही गोष्ट खूप मौल्यवान आहे. केपी सारख्या क्षेत्ररक्षक देखील चेंडू वरून गेला होता. नक्कीच संधी कमी होती. चांगला फटका आपण पाहिलाय संजयचा आणि धावसंख्या पोहोचली आता 21. 16 चेंडू 21 धावा. नक्कीच बघूया हा चेंडू अगदी स्वतः गोलंदाज प्रवीण जोशीनं पकडलाय. आता तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आदेश जोशी यांच्याकडून ओली संघाचे हे प्रवीण जोशी, यतीश म्हात्रे आणि विकास जोशी आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा आल्या. धन्यवाद आदेश जोशी. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. तीन धावीने आता संघाची टोटल 24. बघता बघता या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा 14 आलेत. ज्या गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा त्याच गोलंदाजाला जास्त धावा इथे आता बनवल्यात गावदेवी पूर्ण संघाच्या फलंदाजांनी. पहिल्या ओव्हर मध्ये 3, दुसऱ्या ओव्हर मध्ये 7 आणि तिसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू मध्ये 14. निलेश साठी हा चेंडू अगदी चेंडू चाललाय ऑन द कार्पेट. मैदानाला गुदगुल्या करत ऑन साइडला जयंत पाटील चांगले क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल आणि सिंगलनं 3 ओव्हरची समाप्ती. धावा बनलेत 25 धावा झालेत. मॅच मध्ये शिरकाव केलाय. शेवटच्या ओव्हर मध्ये 15 ते 20 धावा आल्या तर या खेळपट्टीवर एक चांगली टोटल असेल. कारण की आपण याआधी पाहिलंय दापोडे संघाला विजयासाठी धावा बनवायच्या होत्या 42 आणि बरोबरीने तो सामना पूर्ण संघाने जिंकलाय. या मैदानावर जगदीश म्हात्रे सामने बरोबरीने बरेच सुटतात. चाचणी स्पर्धेमध्ये दिवसभर दिवा सरळ 2 सामने बरोबरीने जिंकले होते. 3. क्या बात आहे. ही खेळपट्टी गोलंदाजाला अनुकूल आहे. चांगल्या अगदी डोक्याने वापर करून जर चेंडू टाकले तर या खेळपट्टीवर तुम्ही चेंडू काढू शकता. बघूया शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन कैलास पाटील केपी संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज ज्यांनी पहिला सामना 9 धावा राखून जिंकून दिलाय. फक्त 4 धावा दिल्या होत्या. 6 मध्ये 9 होत्या आणि फक्त 4 धावा खर्च करून त्यांनी सोनादेवी टेमगिरे संघाला स्पर्धेतून बाहेर केलाय. तोच गोलंदाज दुसऱ्या सामन्यातून देखील ओव्हर नंबर 4 घेऊन आलाय. शोलूमाता वाल, गावदेवी भादवाड, विजय स्पोर्ट खांडपे आणि गुरुदत्त मानकोली असे यानंतरचे 4 संघ आपण पाहणार आहोत. इथे चेंडूला पॉइंट रिझन मधून केलेत. अंकुश पाटील चेंडूला फेल करतायत. दुसरीचा चांगला प्रयत्न आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. निलेशनं धावसंख्या 27. मानकोली संघ आणि खांडपे आपण आल्याची रिपोर्टिंग करा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
विजय स्पोर्ट खानपे, विजेंद्र पाटील आणि गुरुदत्त मानकोली, मनोज केनी या आपण दोन धावा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर देखील निलेशनं पूर्ण केलेत. एका धुक्याने आपल्या धावफलकाला पुढे नेताना निलेश गावदेवी पूर्णा संघाचा फलंदाज 29 धावा झाल्यात. 20 चेंडूमध्ये 29, उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. हा फटका उडवलाय मिड विकेट रिझन मधून, चेंडू सीमा पार, निलेशचा पहिला वार, षटकार. गावदेवी पूर्ण संघ पोहोचलाय 35 धावसंख्या झालेली. अजून 3 चेंडू मध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर ओली संघासमोर एक चांगली टोटल गावदेवी पूर्ण संघ उभा करू शकेल. बघूया 3 चेंडू बाकी, 35 धावा लागलेली आहेत. निलेश चांगली फलंदाजी करतोय. हा फटका अगदी आपण पाहिला तर शॉट मिड ऑफ वर चेंडूला केपी न उचललाय. धावा मिळतील 2 ने धावसंख्या 37. चांगली फलंदाजी केली नक्कीच संजय आणि निलेशनं आपल्या डावाला सावरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 37 धावा, अगदी 3 या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतरही चांगली भागीदारी आहे. दोन्ही फलंदाजांनी अगदी आपल्या संघाला सावरलाय, आवरलाय. हा फटका ऑन साइडला, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे चेंडूला विकास जोशीनं स्टॉप केलाय. पुन्हा एकदा 2 धावसंख्या 39. केपी ना आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 14 धावा दिलेल्या आहेत. 1 षटकार आणि 4 वेळा दुहेरी. शेवटचा 1 चेंडू. 39 प्लस 6 आणि या बोनस धावा असतील पूर्ण संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 45 आणि विजयाचं लक्ष आहे 46 धावांचं. चला पुढील दोन्ही संघ या आपण. मला वाटतं आजच्या तिसऱ्या सामन्यातून सर्वात मोठी धावसंख्या 45 या स्पर्धेतून आपण पाहतोय. चला मनोज केनी आणि विजेंद्र पाटील स्वागत आहे आपलं. आपण सर्वप्रथम संजयभाई म्हात्रे यांचं स्वागत सन्मान करूया. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती, विद्यमान नगरसेवक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार, एक दमदार व्यक्तिमत्व. साहेबांचा शुभ सन्मान जगदीश म्हात्रे सहसचिव आहेत भिवंडी ग्रामीण 40+. त्यानंतर आपण सल्लागार सदाभाऊ म्हात्रेंना देखील सन्मानित करूया. श्री कालिका माता कालवार 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर, मात्र सध्या शरीर साथ देत नाहीये, क्रिकेट पासून थोडीसे दूर आहेत. सदानंद म्हात्रे श्री कालिका माता क्रीडा मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार यांचा देखील इथे शुभ सन्मान जगदीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. चला या संजयभाई म्हात्रे या आपण भार्गवी एंटरप्राइजेस टॉस बॉक्स मध्ये मानकुले आणि खानपे
संजयभाई म्हात्रे, भार्गवी इंटरप्राइजेस, वसुधा हर्षल पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलास आणि त्यांचे यजमान हर्षल पाटील यांच्या नावाचा टॉस बॉक्स पडतोय. स्वागत आहे भाई आपला टॉस बॉक्स मध्ये. जगदीश म्हात्रे, विजेंद्र पाटील आणि मनोज केनी दोन्ही संघनायकांना शुभेच्छा. नाणेपैकी ओढण्याआधी दोन्ही संघनायकांना आम्ही सांगू इच्छितो या स्पर्धेचा आयोजक संघ एका बाजूला तुफान 40+ पिंपलास आणि दुसऱ्या बाजूला आपल्या तुफान पिंपलास संघाचे संघनायक शाखा प्रमुख शिवाजी म्हात्रे. तुफान पिंपलास शिवाजी म्हात्रे. कोण आवाज देईल? विजेंद्र पाटील. काय म्हणणे? तुफान पिंपलास 40+ आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद भाई आपला. पुन्हा एकदा आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. विजेंद्र पाटील बसा 2 मिनिटं. मनोज केनी. विजेंद्र पाटील नाणेपैकी जिंकलेली आहे. समोर संघ गुरुदत्त मानकुली आहे. नुकतीच जे आपण सोन्याला ते स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा विजेता संघ समोर आहे. काय निर्णय असेल? फर्स्ट आम्ही बॅटिंग घेणार कारण की आता 3 दिवसापूर्वी कालेर इथे मॅच झाली तर त्यांनी आम्हाला पराभूत केलेला आहे. नक्कीच. अगदी आपण फलंदाजीचा निर्णय विचारण्याआधीच घेतलाय. या तुफान पिंपलास संघाचं या आयोजन आणि नियोजन कसं वाटलं आणि एकंदरीत तलाव मैदान पिंपलासचं याबद्दल 2 शब्द. खूप छान ग्राउंड आहे आणि जगदीशजी म्हात्रे यांनी आम्हाला संधी दिली खेळण्यासाठी त्यामुळे त्यांचा धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. विजेंद्र पाटील आपल्या शुभेच्छा आहेत. मनोज केनी नाणेपैकी गमावलेले आणि प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण आलंय. आपण नाणेपैकी जिंकले असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. म्हणजे आपल्याला मनासारखा निर्णय मिळालाय. शेवटचा प्रश्न असेल तुफान पिंपलास 40+ या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? खूप छान आयोजन. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत मनोज केनी आणि विजेंद्र पाटील. मित्रांनो दुपारच्या सत्रातून पहिल्या फेरीच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून विजय स्पोर्ट खानपे संघाचे संघनायक विजेंद्र पाटीलने घेतलाय प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे गुरुदत्त मानकुली संघाला. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. दोन्ही संघाने प्रवेश फी जमा करायची आहे. विजय स्पोर्ट खानपे विजेंद्र पाटील आणि गुरुदत्त मानकोली मनोज केनी. धन्यवाद कालीराम सर. आपण पाहता तुफान पिंपलास क्रिकेट क्लब आयोजित तुफान 40+ चषक 2024 मध्ये कुछ तुफानी करते अप्रतिम भव्य दिव्य आयोजन मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीची एका बाजूला गावदेवी पूर्णा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी ओहुली. प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावांचं टार्गेट इथं मात्र पाहायला मिळालं आणि 46 धावांचं योगदान ठेवलेलं आहे गावदेवी ओहुली संघासमोर. तर कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहण्यासारखं राहील. परंतु आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम धावसंख्या जी आहे ती गावदेवी पूर्णा संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपण जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये सुद्धा विचार केला तर गावदेवी पूर्णा संघाच्या बाजूने होती. पहिले षटक हाताळण्यासाठी मनोज टापरे येतील गावदेवी पूर्णा संघाच्या माध्यमातून. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्राईकला स्वतः संघनायक प्रवीण. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कैलास. गोलंदाजी धुरा आपण पाहतोय की मनोज टापरे यांच्या खांद्यावरती आहे. तेजस या ठिकाणी शुभागमन होते सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेबांचं. शिलमत वल संघाचे एक अष्टपैलू खेळाडू या खेळाडूचं या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस अप्रतिम पहिला चेंडू हाताला जातोय. वाईट यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहतोय. जागते रवचा आदेश पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं प्रवीण यास. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची झाली सांगता. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय मनोज. या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा इथं मात्र प्रयत्न पाहायला मिळत होता. तोही बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात. निश्चितच आपण जर पाहिला तर पूर्णा आणि
दापोडे संघादरम्यान सामना जो झाला तो निश्चितच दापोडे संघाच्या जिव्हारी लागण्यासारखा होता. कारण आपण पूर्ण समुद्र पार केलं आणि जो किनाऱ्यावरती नौका डुबण्याचा जो दुःख असतं तो खूप मोठा असतं. आज पूर्ण रात्रभर दापोडे संघ ही गोष्ट विसरू शकत नाहीये. कारण शेवटच्या चेंडूवरती एक धबाकी असताना ती कंप्लीट करू दिली नाहीये विठ्ठल याने. या मॅचचं एक या इव्हेंटचं या स्पर्धेचं एक आकर्षण केंद्रबिंदू ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस मात्र स्वीकार केलेला आहे. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. क्षेत्ररक्षक झपावत आहे परंतु आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. रूपाने हाताळले होते. एक मोठा फटका येणं गरजेचा होता. तो मात्र आलेला आहे स्वतःचा आणि संघाचं. या चौकाराच्या माध्यमातून अकाउंट ओपन केले जात आहे. मनोज पुन्हा एकदा तयार होत आहे. यावेळेस उडवलाय इथं मात्र लॉंग ऑनच्या रिझन मधून चेंडू सीमारेषे बाहेर अजून एक येतोय तडाकेबाज चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. पहिले दोन चेंडू निर्धाव तर दुसरे दोन चेंडू चौकार. म्हणजे एक हमारे एक तुमारे असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने दोन तुमारे तर दोन हमारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. 46 धावांचं लक्ष्य आहे. आपण जर पाहिलं तर सुरुवात इथं मात्र चांगली केलेली आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलेला इथं मात्र पाहू शकता तोलून मापून मारलेला व्यासपीठाला सलामी देत असताना बिग हिट षटकार. उवली हा संघ पाहतोय कारण धावफलकावरती धावा ज्या लागल्या गेल्या आतापर्यंत 14. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बघत राहील कारण त्याच्या डोक्यावरतून एका टप्प्याने चेंडू सीमा पार चौकार. निश्चित ये दिल उनके निगाहों के साह्य. इथं मात्र बॅटच्या साह्याने चांगल्या धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी ओव्हर मोठ्या रनांची याची होती ती मात्र पहिली ओव्हर पॉवर प्लेची पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली आणि 18 धावा इथं मात्र वसूल केल्या. 28 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. आता सामना बॅलेन्स झालेला आहे. सुरुवातीच्या कालामध्ये असं वाटत होतं 46 धावा कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण करेल परंतु आक्रमण आणि आक्रमण हे बचावाचं मूळ साधन असतं आणि त्याचा पवित्र हाती घेत असताना प्रवीण यांनी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. सुरुवातीच्या दोन चेंडू निर्धावच्या स्वरूपाने खेळून काढलं. त्यानंतर लाईन आणि लेंथ ओळखली गेली आणि गोलंदाजाला पूर्णपणे नजरेत भरलं. चेंडू मात्र डोळ्यामध्ये सामावून घेतलं आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार आणि प्रहार पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दोन चौकार षटकार त्यानंतर चौकार अशा रीतीने 18 धावा धावफलकावरती जमा केले आहेत. सन्माननीय उमेशजी जोशी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण पाहतोय दुसरं षटक चालू आहे. इथं मात्र संजय या गोलंदाजाच्या माध्यमातून चला स्पीडअप करा. लोकांच्या रिझन मध्ये कोणी अतिरिक्त खेळाडू उभा राहायचा नाही. यावेळेस पाहू शकता ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस एकच धाव घेतली जाईल आणि जास्त जी स्ट्राईक जी आहे ती प्रवीण यांच्याकडे दिली जाईल.
निश्चितच एक हुशारीचं क्रिकेट कैलासांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या फलंदाजाचा दिवस असतो त्या फलंदाजाला तुम्ही जेवढी स्ट्राईक द्याल तेवढं धाबांची भरभराट होईल. पाहूया काय घडतंय. जागा बनवली, हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळते. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू धरतीला दान आणि 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. असं वाटलं होतं झेल कंप्लीट केले जाईल, परंतु सोपा झेल मी तर म्हणेन. सूर्यनारायणाची किरण कदाचित आले असतील डोळ्यावरती, ते क्षेत्ररक्षणालाच माहिती. परंतु अशा ह्या खेळाडूचा झेल घेणं खूप गरजेचं होतं. जेव्हा जेव्हा खेळाडू फलंदाजी करत असतोय आणि त्याला जीवनदान मिळतंय त्यावेळेस त्याची ताकद जी आहे ती द्विगुणित होते. अगोदरच खूप फॉर्ममध्ये खेळतोय, 3 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा स्फोटक फलंदाजाची तुम्ही जेव्हा झेल सोडताय त्यावेळेस निश्चित त्या फलंदाजाला खूप आत्मविश्वास येऊन जातोय. पाहावे पुढील चेंडू, यावेळेस मात्र क्या बात आहे, अनोखा फटका. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. इस शॉट को क्या नाम अदू. अगल्या वेगळ्या शैलीने आपण पाहिले तर शपल क्रॉस झाले आणि इथं मात्र आपण पाहिला अंदाज घेतला गेला आणि एस्टेनच्या मागे मात्र चेंडूला एक बिडकावून दिला. अतिशय ताकदवार फटका, सीमारेषे बाहेर चौकार. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक चालू आहे. प्रत्येकी चेंडू मागे अतिशय आक्रमक रूप पाहायला मिळतंय प्रवीण यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार, क्या बात आहे. पुन्हा एकदा पाहू शकता आपण गोलंदाज संजय, 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने, त्यानंतर मात्र आक्रमक. पाहूया पुढील चेंडू, यावेळेस वर्ड शॉट, चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार, बिग हिट, षटकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 31 आहे आणि त्यातल्या 30 धावा प्रवीणच्या आहेत असे आमच्या अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अतिशय चांगली स्कोरिंग मित्र या महान व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आज ही जागृततेने प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचत असतात. यस, पिंपलास गावचं जे नाव आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर पोचलेलं आहे. पुढील चेंडू, इथं मात्र आपण पाहिलं तर डाबेस्टी सोडून जातोय. जागा बनवली जाते प्रत्येक वेळेस आणि इथं मात्र पुन्हा एकदा जागा बनवली होती, परंतु स्वेअर मारा आणि 1 धाव अर्जित केली जाते. 1 धाव्याने धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. 36 धावांची 46 धावांची आवश्यकता आहे. पाहूया पुढील चेंडू, यावेळेस पुढे सरसावले लोंगांच्या मध्ये पाहूया चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि इथं मात्र पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. लोंगान आणि लोंगावच्या मध्ये इथं मात्र पाहिलं तर एक चांगला फटका खेळून काढला होता. 2 धावा, 2 धावेने आपण पाहू शकता 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती, स्लोअरचा मारा. इथं मात्र चेंडू हवेमध्ये आहे. काय घडतं पाहूया. आणि आता कुठल्या प्रकारची चुकी नाहीये, अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाजी जी खेळली तो मात्र संपुष्टात येते प्रवीण यांची. ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी भोईर साहेब उपस्थित आहेत. खास करून या मंडळामध्ये खूप चांगली सहकार्याची भूमिका निभावत आहेत. सन्माननीय आपण पाहिले सचिव साहेब असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून सहसचिव असतील माननीय श्री जगदीशजी म्हात्रे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना पाहू शकता आपण त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांना केलं जात आहे सन्मानित. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटोस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतात. दोन्ही व्यक्तिमत्व या क्रिकेट मंडळामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आता मात्र 12 चेंडूंमध्ये 12 धावाची गरज आहे. यस, कारण आपण पाहतोय धावफलकावरती धावा ज्या झाल्या आहेत त्या 34 2 षटकांमध्ये आणि 2 षटकांमध्ये आता मात्र 12 धावांची गरज आहे. जो आक्रमक रूप धारण केला होता
तो मात्र थांबला गेला नाही. जो रुद्र रूप धारण केला होता प्रवीण याने आणि त्याच जोरावरती मजबूत स्थितीमध्ये मॅच मध्ये वापस आणून ठेवलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑफ ड्राय खूप चांगला सजवलेला आहे. इथं मात्र त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीयेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती लागले गेलेत. प्रेमनाथ येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र ते तर्रार जागते रहोचा आदेश देत असताना पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट जरूर केलं होतं, पायांची हालचाल केली होती, परंतु बोलाचा अंदाज लावता आला नाहीये. निर्धावची झाली सांगता. आता मात्र आपण जर पाहिलं तर 10 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. काही योग होऊ शकतं. आपण पाहिलं तर पूर्णपणे मॅच विजयाच्या उंबरट्यावर दापोडा संघ पाहायला मिळत होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलेलं आहे. इथेही चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट प्रेमनाथांची खूप चांगली. कुठल्या प्रकारचा दबाव, प्रेशर, तमान बालकता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. असं वाटलं नव्हतं की क्षेत्ररक्षण एवढ्या लवकर चेंडू फेकू शकते. निश्चित बास की नजर और चित्ते की चाल और प्रेमनाथ की हुशारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलेलं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक जागरूक झालेला आहे आणि इथं काय करते पाहूया. पुन्हा एकदा क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. लेझी क्रिकेट पाहायला मिळते. अतिशय हुशारीचा क्रिकेट प्रेमनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण माहित आहे मी आऊट झालो तरी चालेल, स्ट्राईक आपल्याला चेंज करायची आहे, बस हेच डोक्यात ठेवून झाली रन कंप्लीट तर आपल्या फायदेशीर आहे. जरी बाद झाले तरी आपल्यापेक्षा चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. म्हणजे अतिशय हुशारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 40 या अंकावरती आहे. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळते. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 6 धावा. आता मात्र पूर्णपणे पाय रोवून ठेवले आहेत. विजयाच्या उंबरट्यावर मार्गावर गावदेव ओवली यांना पाहतोय. परंतु आपण जर पाहिलं तर गेम चेंजर्स गावदेव पूर्णा या संघाकडे सुद्धा पाहिलं जातं. दापोडे संघाला निश्चितच त्यांनी विचार करण्यास भाग पाडला. आपल्या मागच्या मॅच मध्ये दिसून आलं. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. विठ्ठल जपावताही पाहूया. आणि आता मात्र नाही, आता नाही वाचू शकत. आता मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद प्रेमनाथ. सात चेंडू आणि 5 धावांची गरज. हा चेंडू खूप निर्णायक आहे. या चेंडूवरती जर धावा खर्च केल्या नाहीत तर येणाऱ्या गोलंदाजाला कुठेतरी मदत होईल. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस तेच तर्रार, क्या बात आहे. खूप चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावची होते सांगता. आता मात्र विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं की 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. जो मागच्या मॅचचा जो करिश्मा झाला होता तो करिश्मा पाहायला मिळेल का. परंतु आपण जर पाहिलं तर ती वेळ वेगळी होती, ती मॅच वेगळी होती, ते संघ वेगळे होते. इथं मात्र पाहिलं तर समोर तो म्हणजे विठ्ठल या गोलंदाजाच्या पक्षामध्ये आणि त्यानं मात्र दिला आहे शेवटच्या ओव्हरचा तिकीट. पाहूया या विश्वासाला किती पात्र ठरतील. धावा कमी आहेत, संघर्ष करावा लागेल, परंतु संघर्षातून तुम्हाला विश्व निर्माण करावं लागतं. संघर्षाशिवाय मित्र कुठली गोष्ट सहज मिळत नाहीये. संघर्षाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये तयार झालेलं आहे. तुम्हाला फक्त आता जिद्द, चिकाटी आणि मेहनत त्याच्या बरोबर संघर्ष जेव्हा मिळतोय त्यावेळेस यश तुमच्या पदरात पडते. तर पाण्यासारखं राहिले इथं कशा प्रकारे गोलंदाजी होईल. विठ्ठल
गोलंदाजी मार्कवरती तयार होण्यासाठी अग्रेसर आहे. आपण पाहिलं तर प्रवीण यांची खूप फलंदाजी मला आवडली. खरोखरच प्रेक्षणीय फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 4 चौकार आणि 2 षटकारच्या साहाय्याने 32 धावा धावफलकावरती जमा केल्याने आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगल्या शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपाने ही एक धाव अर्जित केली गेली आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅचचं समीकरण पाहायला गेलं तर आपण पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं ना तर खूप चांगली गोलंदाजी अंकुश यांची पाहायला मिळाली होती. 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते आणि कुठेतरी धावांवरती रोख पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कैलास यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला गेला आणि जास्तीच्या धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या, अर्थात 20 धावा. आणि फलंदाजी करत असताना मात्र तल ठोकून आहे. ज्या माझ्या हातून चुका झाल्या त्याला सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत नाबाद खेळतोय. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झपावतोय आणि आता मात्र खेळी संपुष्टात होते. झेलच्या स्वरूपात होते बाद कैलास. सॉन्ग सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला जुने ऐकायला मिळत आहेत त्यावेळेस मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होत आहे. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद डीजे मास्टर. ओलिव्या खेळाकडे आपण जर पाहिलं आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. विठ्ठल आशा आकांक्षा सोडत नाहीये. मी करेन, मी करू शकतो, आय कॅन डू ची वृत्ती विठ्ठल याने बाळगली आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. विकेट जरी पडला असला तरी 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. विकास यावेळेस येतोय. पुढील चेंडू यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी जरूर होती. खेळून काढलेल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक झपावतोय. तोपर्यंत दुसरे धाव घ्यायचा मानस बाळगला गेला आणि त्या जोरावरती या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्याने आता मात्र आपण पाहिलं तर स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 44 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. येणारे चेंडू आहेत 3. विजयाचं समीकरण 2. 3-2 असं समीकरण. अतिशय जिद्दीने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतंय गावदेवी पूर्णा संघ. निश्चित नेहमी असं म्हटलं जातं की जिंकलो याला खूप महत्व आहे, पण लढलो कसा याला खूप आणि अधिक महत्व आहे. हार जीत खेळाचा पार्ट आहे, परंतु जिंकताना एखाद्या संघाला घाम फोडणं हा आपला स्वतःचा पार्ट आहे. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र खराब चेंडू मी तर म्हणेन. स्लोअरचा मारा आणि हा विनिंग फटका. चेंडू सीमा पार आणि हा होतोय विजयचा चौकार. गावदेवी ओवली संघाचं खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन. हाडलेल्या संघाचं खूप खूप कौतुक. हार्डलक टफलक चांगला प्रयत्न जरूर केला. यश अपयश खेळाचा पार्ट आहे, परंतु खेळण्याची वृत्ती खूप चांगली आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे प्रवीण, ज्याने 32 धावा कुटून सामन्याला कलाटणी दिली आणि एकतर्फी सामना जणू काही करून ठेवला. तर प्रवीण आपण यायचं आहे ना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मात्र घेऊन जायचा आहे.